गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत. आयुक्त कार्यालय येथे उपोषणाचा तिसरा दिवस. ज्यांच्या हातात गरिबांच्या हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी होती त्यांनीच भ्रष्टाचाराच्या ताटात एकत्र जेवणं पसंत केले. बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाचा हा भ्रष्टाचाराचा खेळ आता अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उघडा पडला आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष झाकीर मिर्झा आणि जिल्हाध्यक्ष रिजवान खान यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पण प्रशासनाची गेंड्याची कातडी इतकी जाड झाली आहे की त्यांना रक्ताचं पाणी करणाऱ्या आंदोलकांच्या वेदना दिसत नाहीत. ग्रामपंचायत देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा येथील विविध विकास कामांची चौकशी होण्यासाठी रिजवान खान यांनी उपोषणाचा बिगुल फुंकला. धाड ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे जणू भ्रष्टाचारासाठी दिवाळी आणि सर्वसामान्यांसाठी शिमगा ठरला आहे. गरिबांच्या घासावर दरोडा. गेल्या 6 वर्षात 213 दिव्यांग बांधवांचा हक्काचा 5% निधी हडप केला गेला. ज्या हाताने दिव्यांगांची काठी हिरावली त्याच हातांना प्रशासनाने पदोन्नतीची माळ घातली. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय? पाकिट संस्कृतीचा विजय. ज्या सचिवांची 8 महिन्यांपासून चौकशी सुरू होती त्याला शिक्षा देण्याऐवजी अवघ्या 24 तासात प्रमोशनचं बक्षीस मिळालं. झाकीर मिर्झा यांचा प्रशासनावर सर्जिकल स्ट्राईक. प्रशासनाचं गणित साधं आहे. तुम्ही आम्हाला पाकीट द्या, आम्ही तुम्हाला क्लीन चिट देऊ. जिल्हा परिषद सीईओ आणि बीडीओ हे अधिकारी नसून एका भ्रष्ट साखळीचे पार्टनर बनले आहेत. तुमची ही खुर्ची जनतेच्या टॅक्सच्या पैशातून आली आहे, कोणाच्या बापाच्या जहागिरीतून नाही. प्रशासनाला झोंबणारे काही सडेतोड सवाल. शपथ संविधानाची की भ्रष्टाचाराची? खुर्चीवर बसताना घेतलेली शपथ विसरलात का, की फक्त फोटो काढण्यापुरती होती? पदोन्नतीचा रेट काय? भ्रष्ट सचिवाला 24 तासात पदोन्नती देण्यासाठी किती नजरांना पेश करण्यात आला? रमजानचा अपमान. एका बाजूला पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आणि दुसरीकडे एका सच्चा समाजसेवकाला थेंबभर पाण्यासाठी तडफडावे लागत आहे. या पापामुळे तुमची खुर्ची वाचेल का? शेवटचा इशारा. आता लेखणी नाही तर जन आक्रोश बोलेल. प्रशासनाने जर आपली बेशर्मीची हद्द ओलांडली असेल तर आता जनताही शांत बसणार नाही, असा खणखणीत इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलकांचा सज्जड दम. जर झाकीर मिर्झा किंवा रिजवान खान यांच्या प्रकृतीला काही झाले त्याला बुलढाणा प्रशासन जिम्मेदार राहील. कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा, सौदागर संपादक मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.